लोकांचा आता अनुभव झालेला आहे माझ्या अंगी. त्या लोकांनी काय काय प्रयत्न केले. ते काकाजी गेले, त्यांनी ते 2-2 डुकरे कापून टाकले तरी देव पत्तून नाही झाला. 2-2 डुकरं कापले तरी देव प्रसन्न नाही झाला. ते मारुती भाऊने आता अनुभव सांगितलं, दारूबंद नाही झाली. अरे बापरे बाप, कशी कृपा आहे. या कृपेमध्ये आम्ही ज्या ज्या उद्देशानं आम्ही हा मानव धर्माकर धाव घेतली, तो उद्देश आमच्या या धर्मात पूर्ण झाला. आणि 36 कोटी देवाने मानल्याच्या नंतरही देवाने आमची ऐकली नाही, तर अशी कृपा जगात आहे का? आहे का? मी चुकीचा शब्द बोललो का? पहिलं फिराचारी धाम सुधून या पायी, अशी कृपा सेवकांनी जगामध्ये नाही. या कृपेचा मी प्रथम एक छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला. मार्गात याच्या आधी मला परमेश्वरांनी, माझ्या बाबांनी मला असा अनुभव दिला, तुमचा विश्वास बसणार नाही. असा अनुभव सांगतो. पहिला अनुभव न मार्गात येताना आलेला अनुभव. उन्हाळ्याचा दिवस होता, असाच 5वा महिना होता. मी बाहेर झोपलेला होतो दरवाजाच्या समोर बाजीवर. आणि मा खऱ्यानं 12 का 1 वाजताची गोष्ट असल्या पाहिजे. काही उन्हाळ्याच्या त्या गरमीच्या अजून काही झोप लागलेली नव्हती. आणि त्या बागेच्या घरून एक बाई निघाली. आणि त्या बाईच्या अंगावर वस्त्र नव्हते. माझी वय होती त्या टायमात 16 किंवा 17 वर्षाची. आणि ते माझी वय 16-17 वर्षाची असल्याच्या कारणाने मी लहानपणापासून वाईट बुद्धीचा माणूस होतो. पहा, वाईट बुद्धीचा माणूस कसा दिसते पाहून घ्या तुमच्या समोर. मी वाईट बुद्धीचा माणूस होतो लहानपणापासून. का कसा होतो तेही सांगतो. माझी आई माझ्या वयाच्या 7 वर्षापासून माझी आई पागल होती. पागल अशी होती, ज्या लोकांनी पाहिले त्यांना मालूम आहे, अंगावर सुद्धा लुगडं ठेवत नाही, ती अशी पागल होती. आणि लहानपणापासून आम्हाला कोणाचा सहारा नव्हता. कसे राहणं, कसे करणं, तुमच्या विश्वास बसणारे. मला भूक लागायची, घरी स्वयंपाक नाही राहायचा, तर आमच्या कचऱ्याचे जे पुंज राहतात त्यातून त्या कचऱ्यातून रोटी उचलून खायची. लोक जे भुया चिरकतात आणि फेकतात कचऱ्यात, त्या चिरकून खायच्या. असा तो समय होता, खूप बिकट समय. विचार येते कधी कधी असं माणसाला आठवते ते गोष्ट मन भरून येऊन जाते, काय झालं आता. पण बाबाची कृपा, मला असा अनुभव आला. आणि त्या बाई, जे बाईच्या बाजूच्या घरून निघाली ते बाई नव्हती. आणि त्या बाईच्या अंगावर वस्त्र नव्हते. आणि मला आनंद झाला का ते बाई माझ्याकडे येऊन राहिली. जेव्हा माझ्या बाजीपाशी आली आणि त्या बाईला जेव्हा मी बघितलं, तर त्या बाजीच्या बाजीवर फटफट कापू लागलो. आणि मोठ्याने माझ्या आईला आवाज मारला, आई मला वाचव. बापाने आवाज मारलो, दादा मला वाचव. आणि ज्या देवांना मी मानत होतो त्या देवांचे हाक मारणं चालू केले. बजरंगबली मला वाचवा, हनुमानजी मला वाचवा, दुर्गादेवी मला वाचवा. ना तर हनुमानजी मला वाचवण्याकरता धावला, ना तर बजरंगबली मला वाचवण्याकरता धावला, ना तर दुर्गादेवी मला वाचवण्याकरता धावली, ना तर माझी आई धावली, ना तर माझे वडील धावले. माझा आवाज माझ्या वडिलाला, माझ्या आईला गेला नाही गेला मला मालूम नाही. त्या समयी ते बाई माझ्या उरावर बसली. ते बाई होती, एक घोटी होती. ते बाई माझ्या उरावर बसली. आणि मला एका शेवकाची आठवण आली. त्या शेवकाचे नाव होतं कंटीरामजी भावनकर. त्या दुःखाच्या समयी आणि मला आठवण आली. जशी आठवण आली, बापू डोमा म्हणे, जीवनाच्या तुझ्यावर कधी दुःख येते म्हणे. बाबाच्या शेवक म्हणे मला जेवतानी, कारण ते माझे मावसाचे होते. राहणार मोगा मोखेडी, आश्रमाच्या पाठीमागून 3 किलोमीटरवर हा गाव आहे मोखेडी. त्यांनी मला त्या टाइमात सांगितलेली गोष्ट होती आणि ते गोष्ट त्यावेळी खरी झाली. बघा, जशी माझ्या मावसाजीची मला गोष्ट आठवली, तसंच माझ्या अंतकरणातून निघालं का बाबा हनुमानजी वाचवा. तुमचा विश्वास बसणार नाही. माझ्या पाठीमागून अशी रोरो आवाज करत आली. आणि ते रोरो जे आवाज करत आली ते कोण? जे तत्वाच्या फोटोमध्ये छोटीशी सावली आहे गदा घेऊन. तत्वाच्या फोटोत छोटीशी सावली आहे गदा घेऊन. तुम्ही ताज्या पक्क्या शेवकाच्या घरी जे तत्वाची फोटो आहे त्याच्यात ते सावली आहे गदा घेऊन कार्यकारी. ते माझ्या पाठीमागून रोरो करत आली. माझ्या उरावर जे बाई बसली होती तिला एका गद्याने माझ्या उरावर पाळलं. आणि ते बाई येथून तर कमसेम त्या जो बक्सा ठेवलाय चांगली पुढची जोडल्या ते बाईक पडली एका गद्याने. अरे बापरे म्हटलं, मी या मार्गाचा सेवक नाही, धर्म शिकायला नाही. आणि एवढे मोठे बाबा हनुमानजी माझ्यासारख्या माणसासाठी, पोरासाठी लावले. नंतर बाबा हा नाव बोलताना हा बाबा कोण आहे याच्या कधी तुम्ही शोध लावले का? मार्गात आल्यानंतर
कधी विचार केला का हा बाबा कोण आहे? ज्यांनी तुमची दारू बंद केली, ज्यांनी तुमच्या अंगातले भूत काढले, ज्यांनी तुमच्या बिमाऱ्या सुधारल्या, तर कोण बाबा आहे याचा कधीच तुम्ही विचार केला नाही, कधीच तुम्ही शोध लावला नाही. कोण आहे तो? नाही, याचा कधीच विचार नाही केला. हा कोण वली आहे जो नाव घेताच धावला? मी हनुमानजी आधी म्हणलं का धावला नाही? काकाजी मारत होते काकाजी. आणि का बाबा हनुमानजी म्हटलं का धावला? आणि त्याच दिवशी मी निश्चय केलं माझं लग्न झाल्यानंतर मी हा मानव धर्म स्वीकारेन आणि मला लवकरात लवकर योग आला. 4 वर्षांनी माझं लग्न झालं आणि 2097 मध्ये माझं लग्न झालं. 5व्या महिन्यात 8व्या महिन्यात हा मानव धर्म स्वीकारला. मानव धर्माच्या स्वीकारण्याचे कारण खूप वेगळं आहे. माझं लग्न झालं आणि काहीच दिवसांनी मी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला आणि मी असं का करत होतो बा? मनुष्याने माझ्यापाशी हा जो अनुभव होता मार्गात यायच्या आधी, त्या अनुभवाच्या आधारित मी हा मानव धर्म स्वीकारला आणि स्वतःला का जाणण्याचा प्रयत्न केला. या विचाराने निर्णय एवढा मोठा झालो 20 वर्षाचा, कधी मरीन असा विचार आणला नाही. आणि लग्न झाल्यावर का मरेल का माणूस? ते तर आनंदाचे दिवस होते लग्न झाल्या. आणि माझ्या मनात मरण्याचे विचार का आले बा? मनुष्याने मी या मानव धर्माकडे धाव घेतली आणि त्या दिवशी मानव धर्म स्वीकारताना माझ्या काम खूप मोठे झाली. या मानव धर्म स्वीकारताना सगळ्या श्रोतांनी लक्षात ठेवावं, बराबर कारण, बराबर उद्देश आणि बराबर सोडणूक व्यवस्थित प्रमाणे ज्या प्रमाणे नियमावलीमध्ये लिहिलेली आहे त्या प्रमाणे या मार्गात येणाऱ्या शेवकांनी जर सोडणूक केली व्यवस्थित प्रमाणे, तर परमेश्वरी कृपा त्या शेवकाच्या घरी नांदेल आणि कार्य करेल, अन्यथा करणार नाही. याचा एक अनुभव मी थोडक्यात देतो. ही झाली माझी 1 पर्यंतची व्यथा. 97ला मानव धर्म स्वीकारला. माझे मानव धर्माचे मार्गदर्शक नामदेवरावजी चांदेकर शास्त्रीनगर यांच्याकडून 97ला मानव धर्म स्वीकारला आणि भगवंताने माझी कायापलट केली. माझे बरेच उपचार आले, समाधानी मिळाले, सगळं काही व्यवस्थित झालं. आणि 2008 मध्ये माझ्या घरी कॅन्सर बिमारी आली. बघा, कॅन्सरची बिमारी 2008 मध्ये आली. 97च्या शेवकाच्या घरी माझे वडील कॅन्सर त्यांना झाला. डॉक्टरने उपचार केला, मार्गदर्शनात सांगितलं, वडिलांना विचारलं काही चुका झाल्या तर चांगलं झाला. वडील एकच मिळाले मी काही चूक केली नाही. वडील मरण पावले. माझ्या घरी कार्यक्रम झाले. वडील मेल्या निमित्तानं कार्यक्रम झाल्याच्या नंतर माझ्या घरामध्ये एक क्रिया सुरू झाली. माझे जे वडील होते माझ्या मुलाला दिसायचे, माझ्या मुलगा अक्षय सहारे, ते आपल्या मम्मीला सांगायचे का बाबाजी मला दिसतात. माझी पल्लवी नावाची मुलगी होती ते सांगू लागली बाबाजी मला दिसतात. आणि माझी जी पत्नी आहे मीनाबाई सहारे ते एक दिवस मला म्हणू लागली का म्हणे मामाजी घरात दिसतात. 57चा शेवट नंबर 10,994. आता तुम्ही याचा विचार केला. आणि एक दिवस माझेच वडील मला दिसले आणि मला खूप भूल लागला. मेलेला माणूस घरात दिसणे आणि साधी गोष्ट आहे का कारण आहे. खूप हिंमत बांधून माझ्या वडिलाला विचारलं का दादा दिसण्याचे कारण काय आहे. माझ्या वडिलांनी एक शब्द सांगितला मला, बापू म्हणून मी बाबाची तारीफ नाही केली. आणि कार्य असतात 2 प्रकारचे. सुरुवातला तुम्ही मानव धर्म स्वीकारता, तुम्हाला साधे कार्य मिळतात आणि काही दिवसानंतर चांगलं समाधानी मिळाली तर त्यागाचे कार्य मिळतात. आता कोणते कार्य नाही केले तो बाबा जाणे, माझे वडील जाणे, पण माझ्या वडिलांनी मेल्याच्या नंतर चूक कबूल केली आणि बाबाचे कार्य केले नाही. मेल्यावर कशी कृपा आहे, सोडते का परमेश्वर? आणि तुम्हाला वाटते का परमेश्वर सोडेल म्हणून? ज्या परमेश्वराच्या डोळा इस्वाई एवढा बाबांनी पाहिला, त्या परमात्माचे हातपाय केवढे मोठे असतील. तुम्हाला वाटते तुमच्या केलेल्या कर्मानं तुम्ही लपून जा नसत. तुम्हाला वाटतं काय ते बघतो लोकांना? वाटते का असं तुम्हाला लोकांना का मी काही करीन तर लपून जाईल? अरे ज्या परमात्म्याच्या डोळ्या हा आभाळ एवढा आहे, त्या परमेश्वराच्या तो धन केवढा मोठा असेल याची कल्पना तुम्ही करातच होतं. भीती लागल्या पाहिजे आम्हाला. कर्म करताना भीती, बोलताना भीती लागली पाहिजे, चालताना भीती लागली पाहिजे, चालताना भीती लागली पाहिजे, वागताना भीती लागली पाहिजे. काय लागत नाही भीती. आणि कोण्या देवाच्या छत्रछायामध्ये हे जी आम्हाला मालूम नाही. अरे ज्याच्या डोळा आम्हाला एवढा आहे तो परमेश्वर केवढा मोठा असेल. त्याच्यापासून कोणताही जीवजंतू, कोणतीही बाई, कोणताही पोरगा, कोणताही माणूस कोणी लपलेला नाही जीवजंतू. त्याला तुमचे सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत सगळे कर्म मालूम आहेत.
तुमच्या मनामध्ये सलोसनी येणारे विचार तर मी काही करते बरं. मजा वाटते का तुम्हाला हा जीवन? आणि माझे वडील म्हणून मेल्याच्या नंतर सांगितलं का मी बाबाचे कार्य केले नाही. आणि त्याच्यानंतर 2009ला माझ्या मार्गदर्शकापाशी गेलो. माझ्या मार्गदर्शकाला माझ्या वडिलांची सगळी आपली सांगितली. त्यांनी कार्य दिले. त्या दिवसापासून आजपर्यंत वडील कोणालाच दिसले नाही. कशी बाबाची कृपा, कशी कृपा. त्याच्यानंतर 2009ला डॉक्टरने मला कॅन्सर सांगितलं. मला असा प्रकार चालू झाला. माझे वडील मरण पावले 8 मध्ये. त्यांचे सगळे कार्यक्रम झाले. 2009 मध्ये अशी क्रिया माझ्या घरी सुरू झाली का संध्याकाळ झाली का माझ्या अंगामध्ये तुरतूर जंतू चालायचे. आणि मासामध्ये इकडे जंतू चालायचे आणि खूप दुखणं करायचं. तर असं का होतं बाबा? मी डॉक्टर उपचार करणं सुरुवात केली. डॉक्टर उपचार करता करता या दवाखान्यात त्या दवाखान्यात आणि धर्मास्थ दवाखाना पाठवला. मेहरच्या घरापासून नवीन धर्मात दवाखाना खुललेला होता. तिथे मी गेलो. त्यांनी सगळ्या रिपोर्टा जमा केल्या आणि रिपोर्टाही काढायला लावल्या. त्यांनी सांगितलं का हा कॅन्सरचा प्रकार आहे. तुम्हाला म्हणजे हा कॅन्सरचा प्रकार आहे ते ऐकता बरोबर माझ्या पायाखालची जमीन निघाली. मला आत्ताच माझे वडील 8 मध्ये मरण पावले. 9 मध्ये डॉक्टर लोकांनी मला कॅन्सर सांगितलं बा. आता मी मरून देईल. या झाकानं भाऊने सांगितलं गरिबी आली तर लाजी नको, अमिरी आली तर माझी नको. ही गोष्ट खरी आहे. माणूस सुखामध्ये खूप काही करून बसतो आणि इसरून जातो. पण भगवंत इसरत नाही. भगवंत इसरत नाही. आणि 2009 मध्ये मला कॅन्सर झाला आणि आता मी मरून जाईल. ते कॅन्सरचे डॉक्टर लोकांनी जे मला सांगितलं ती फाईल घेऊन मी घरी आलो. आणि माझ्या इकडे मीनाबाई बसली होती. तिने मला पाहिलं तर तिनं चाललं का यायला काहीतरी झालं. तिला भाज्याला यायला काहीतरी झालं म्हणे. आणि यायला काहीतरी झालं असं तिला वाटलं. ती पाय ठेवली आणि मी शांत लेखलो. आणि मीनाबाई मला म्हणलो तू काहीतरी माझ्यासाठी कर. मी तिला सांगितलं नाही कॅन्सर झालं काय झालं नाही. आणि तिनं मला पाऊसाने तिला काहीतरी वाटलं आणि म्हणलं तू काहीतरी माझ्यासाठी कर म्हणलं. मला अशा प्रकारे डॉक्टर लोकांनी म्हटलं आहे आणि अशीची गोष्ट आहे. मी सुखामध्ये बैठकीत जायच्या नाही तर बैठकीत कॅन्सर झाल्यावर जाण्याला सुरुवात केली. आणि बैठकीमध्ये कॅन्सर झाल्यावर जाण्याला सुरुवात केली. मी आधी बैठकीमध्ये बरोबर जायच्या नाही. पण कॅन्सर झाला का तर मरी या ढाक्यानं बाबाच्या बैठकीत जाण्याला सुरुवात केली. बाबाच्या बैठकीत जाण्याला सुरुवात केली. नव्यावनाच्या बैठकीत जाण्याला सुरुवात केली. आणि 10 मध्ये एक दिवस अशी घटना बनली. बाबाचे सेवक गरीबदाचे सेवक नंबर 25. जसा मी तुमच्या समोर माझा अनुभव सांगून राहिलो तसे त्या सेवक संमेलन मध्ये जेजुरी या परिसरामध्ये बाबाचे सेवक गरीबदाजी आपला अनुभव सांगत होते. त्यांनी जे शब्द बोलले, मी एवढा ज्ञानिज्ञानी सेवक आहे म्हणे. मी एवढा ज्ञानिज्ञानी सेवक आहे म्हणे. बाबाच्या संगतीनं राहतो, बाबाच्या संगतीनं बसतो, लोकांना मार्गदर्शन करतो म्हणे. आणि बाबाचे भजन बनवतो म्हणे. आणि लोकांना भजन करून सांगतो म्हणे. पण म्हणे मी हे अन्नाचं टोन म्हणे शेणाले लावलो आणि एका बाईच्या नादाला लागलो. पण त्यामुळे जे काही मी बाबाकडून कमवलं होतं म्हणे ते सगळी माझ्याकडून कृपा गेली म्हणे. कशामुळं? बाईच्या नादाने लागल्यामुळं त्यांनी जे शब्द म्हणाले ते शब्द मला लागले आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. आणि ह्या मार्गात आल्यानंतर चैतन्य सारखी चूक केली होती. कोणी सांगत नाही. आम्ही चैतन्य माणूस आहे बा. म्हणून चैतन्यासारखी चूक ह्या मार्गात आल्यावर केली होती. आणि त्यामुळं मला कॅन्सरची बिमारी झाली. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या मार्गामध्ये म्हणे जे नियमावली मध्ये आहे तिथे लिखलं आहे तुम्ही पहा म्हणे. या मार्गात चैतन्य माणूस आणि चैतन्य बाई चालत नाही म्हणे. जे चैतन्य माणसं असेल चैतन्य बाई असेल त्या लोकांनी हा मार्ग स्वीकारू नये म्हणे. आणि या मार्गात चैतन्य माणसं चैतन्य बाई चालत नाही म्हणे. आता हा विषय खूप लाजीरवान आहे.
कोणी म्हणाले तयार नाही का मी असा आहे, की कोणी म्हणाले की सांगण्याला करणारे मी असा आहे बा. आणि ते गोष्ट माझ्या लक्षात आली आणि या मार्गात आल्यावर चैतन्य कार्य केले आणि या मार्गात चालत नाही. तुमची दारू बंद झाली, दिवा सत्ता लॅटरी पडायची होत कोणाची काकी चोरी करणे खोटे बोलले रागातले बंद करणे, स्त्रियांनी मुलांना फक्त देवाला वाईट शब्दात बोलू नये अशा नामी देऊन खाली येणारे कोणती वाईट असेल बंद करणे. हे बंद झालं तुमच्या दारू आणि सट्टा दिवा लॅटरी, पण चैतन्य हा व्यसन आजही बंद झाला नाही. त्याचे कारण आहे का आम्ही मार्गदर्शकांनी सांगितलं नाही का आमचे मन खराब आहे, आम्ही चैतन्य लोक आम्ही असे कार्य केले बा, याची सोडणूक नाही केल्यामुळं आमच्या मनात आजही ते विचार येतात. तुम्ही मना का नको म्हणा, माझी गोष्ट माना का नको म्हणा. तुम्ही या जगामध्ये खूप मोठा एक इतिहास आहे ह्या बायांच्या. ज्या बाईपाठी प्रतिव्रता सत्य आहे आणि तिच्या नवऱ्याच्या केसही कोणी हालू शकत नाही, देवाला सुद्धा अधिकार नाही तिच्या पहिले तिच्या नवऱ्याला नेण्याच्या. हा भारत देशाचा इतिहास आहे. एखाद्या सुमतामध्ये सर्च करा किती माया आहेत ज्यांच्यापाशी प्रतिव्रता सत्य होती, त्यांच्या नवऱ्याला येणं शकला नाही. पण आपल्या मार्गात हा खूप मोठा अनुभव आहे. पण तुम्ही सांगा नाही ना, आपल्या मार्गातही खूप मोठा अनुभव आहे स्वतः बाबाच्या. वाराणसी आईने म्हटलं भगवंताने माझ्या आयुष्यात पण माझ्या बाबाने मिळू नको, याने जगाची गरज आहे बाबाची. म्हटलं का नाही प्रतिव्रता बाईची सक्ती. तसा माणूसही तसाच पाहिजे, जशी बाई प्रतिव्रता आहे तसा माणूसही प्रतिव्रता पाहिजे. तर परमेश्वरी कृपा कार्य करतो, साथ देतो. आणि माझी चूक माझी लक्षात आली. त्या सूक्ष्म मुलांमध्ये मी माझ्या मार्गदर्शकापाशी गेलो आणि सांगितलं का काकाजी मला माझी चूक सोडवायची काढून मी काकाजी डॉक्टरने मला कॅन्सर सांगितला, कोणती चूक आहे म्हणून. काकाजी म्हणून या मार्गात आल्यावर चैतन्य कार्य केले म्हणून. रास्त्रीबरोबर प्रेम करणे, त्या रास्त्रीबरोबर संबंध करणे, पत्नी असताना याला म्हणतात चैतन्य माणूस, याला म्हणतात चैतन्य बाई. जे नवरा असताना प्रेम संबंध ठेवते पुरुषाबरोबर, बाई असताना त्या स्त्रीबरोबर प्रेम संबंध करते, त्याला म्हणतात चैतन्य माणूस, चैतन्य बाई. या मार्गात चालत नाही. पण ते लोक या मार्गात जर आले तर त्याला परमेश्वरी कृपा मदत करणार नाही. तुम्ही फक्त कार्य करत राहा, जसे अनेक वाले जगते तसे या मार्गात जगत राहा. परमेश्वरी कृपा त्याला साथ देणार नाही. तो मेलाही तर आखरीच्या दिवशी त्याला मुक्ती नाही घरी गेल्यावर नियमावली वाद्य हा कार्यभाऊ जे माहिती दिली करायचा कुठं आहे. त्या मार्गात तुम्ही मेले तर मुक्ती नाही बरं का अशा लोकांना. हो. आणि माझी चूक माझ्या मार्गदर्शकापासून सोडून केली आणि माझ्या मार्गदर्शकाने सांगितलं बापू डोमा म्हणे नुकसान तुया झाला का मा झाला म्हणून. आता जीव जाण्याची वेळ माही आली, चैतन्य कार्य केले मी न, झूक केली मी न, पण नुकसान झाला मा. आज मी काय म्हणून मार्गदर्शकाने हो काकाजी म्हणून माझी चूक झाली तर आता याच्या आधी करशील का म्हणून. काकाजी जीव आहे तोपर्यंत कधीच करणार म्हणजे म्हणून झाली म्हणलं. मला चांगला अनुभव आला म्हणलं काय मार्गात खरंच चैतन्य माणूस चालत नाही. कर्मणी बाबाला सांग म्हणे का आजपासून मी चूक करणार नाही. बाबाच्या प्रतिमाच्या समोर उभा केलं मार्गदर्शकानं, सांगायला लावलं. त्यांनी जे शब्द सांगायला लावले ते सांगितले, माफी मागितली आणि म्हणे कार्यकर कार्य झाल्यावर आपल्या गटातल्या बैठकीमध्ये ज्या आलं बैठकीमध्ये सुद्धा हे चूक सोडून कर म्हणे. तुमच्या विश्वास बसणार नाही. 2012ला हे क्रिया केल्यामुळं, चूक सोडवल्यामुळं, चर्चा बैठकीमध्ये गेल्यामुळं परमेश्वराची अशी माझ्यावर कृपा झाली. घर बसल्या 2012ला दिवसानं 10 वाजता 10:30 वाजता माझ्या शरीरातून घर बसल्या दिवसानं 10 वाजता एवढा मोठा माझ्या छात्यातून गोला निघाला कारा कारा आणि तो दरवाजाच्या बाहेर गेला. त्या रात्री माझ्या अंगात जंतू चालले नाही, त्या रात्री माझ्या अंगात दुबळे भरलं नाही. आणि आज 2026 तुमच्या समोर माझ्या अनुभव सांगून राहिलो तर कोणामुळं? त्या महान त्याची बाबा जिंद्रेजीमुळं. कोणत्या देवामुळं नाही, त्या कृपेमुळं, त्या बाबाच्या मुळं. नाहीतरी तर मरून गेलो असतो. बाबा जर नसते तर मी मरून गेलो असतो. तर माझ्यासाठी जे कोणी आहेत ते बाबाचे आहेत, तुमच्यासाठी जे कोणी आहेत ते बाबाचे आहेत. इकडे 36 कोटी देवाला पुजणारे लोक आहो म्हणून तुमची देवानं का मदत केली नाही? तुमची देवाने मदत का केली नाही? आणि या मार्गात आल्यावर तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण केल्या. तर कोण केल्या? तर बाबांनी केल्या. हनुमानजीला मी आंधे ऐकणार का धावला नाही? आणि बाबा म्हणून म्हणलं तर पटकन धावून आले. तर कोण आहेत ते? त्या काळीही तेच होते आणि या काळीही तेच आहे. समजलं का? त्या काळी रामाबरोबर हनुमानजी होते आणि या काळी बाबाबरोबर मी हनुमानजीचे आहेत. तर कोण आहेत? काही कोण आहेत? आमच्या जर त्यातही कृपा आहे, पण आमच्या
कार्य करून नाही राहिली आमच्या ही विचारामुळं, आमच्या ही विचारामुळं. म्हणून या वाईट विचाराची सोडवणूक करा. आणि जोही माणूस चैतन्य नसल, जोही बाई चैतन्य नसल, त्यांनी आपल्या मार्गदर्शकापाशी, बाई असेल तर बाईपाशी, माणूस असेल तर माणसापाशी, आणि जे शेवकाचे मुलं आहेत ज्यांचे आता कॉलेजच्या जमान्यात प्रेम संबंध चालू असेल मुलाचे मुलीचे, त्यांनी आपल्या आई वडिलांकडे आणि आपल्या घरात लक्ष द्यायचं का माझी आई कशी आहे, माझे वडील कसे आहेत, माझा भाऊ कसा आहे. या मुलगा असेल तर त्यांनी आपल्या आई वडिलांकडे लक्ष देणे का आम्ही मार्गात असताना आमच्या घरात कोणती समस्या आहे याच्यावर जास्त लक्ष मुलं आणि मुलींनी देणे. कारण ह्या गोष्टी मार्गात चालत नाही. आई वडील तुमचे एवढे वस्तूक आहेत का तुमचं शिक्षण झाल्यानंतर हेच कार्य करून द्यायचे आहेत तुमच्या आई वडिलांना. त्यांनी जन्मानेच त्या करता टाकतल्या सगळ्या संसार लागलाय. जे बाई जे माणूस जे मुली जन्माला येणार त्याचे कार्य करून देण्याचे आहे. मी माझ्या 2 मुलीचे लग्न निर्तवले बाबाच्या कृपेने असे तुझे आणलं संसाराला लागल्या. बिचारा 2 नातीला झाल्या. आता जी 5व्या महिन्यात मुलाचेही लग्न आहे बाबाच्या कृपेने. हे कार्य सगळे जीव जंतू जे जन्माला आलाय मानव त्याला हे कार्य लागले. तर जे मुलं मुली असतील त्यांनी आपल्या घरात लक्ष द्या. आपण मार्गात असताना आपल्या घरात कोणतं उदाहरण राहिलं का, कोणत्या भावावर, कोणत्या बहिणीवर, कोणत्या वडिलावर, कोणत्या आईवर का कोणती घरामध्ये खूप मोठी समस्या आहे का, लाजू नका, सोडवणूक करा. काही होणार नाही. परमेश्वर सोडवणूक केल्याने परमेश्वरी कृपा तुमच्या घरी नांदेल, तुमच्या सगळं कार्य करल. मी जे केलं ते तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या. मला अनुभव आला. कॅन्सर निघताना बघितलं मी. नाही तर जसे अनेकवाले जीवन जगून आहे तसेच फक्त दारू पिऊन आहे बा, याच्या घरी दारू पिऊन चालत नाही. पण मनात किती कचरा भरलाय हे फक्त मला मालूम आहे. मी सांगू शकतो, सांगितलं तुम्हाला. आता सांगत नाही किती होतं या मनात. दिसतो का मी तसा सगळ्यात जगातला वाईट माणूस होते आणि चैतन्यहीन जो कोणालाही चालत नाही असा माणूस होता. ठीक आहे, माझा हा अनुभव आहे. जसा मला अनुभव आला, ज्या पद्धतीने अनुभव आला त्या पद्धतीने मी एकच शब्द चुकून दिला. जसा मला अनुभव आला तसा मी तुमच्या समोर सांगितलाय. या बैठकीचा तो उद्देशच आहे. या बैठकीचा तो उद्देशच आहे. चूक असेल तर सांगा का दुसरा जागला पाहिजे. चूक असेल तुमची जीवनात तुमची झालेली असेल तर सांगा, एक वेळा तरी सांगा. याच्यासाठी तर तुमच्यापासून एखादा तरी जागला पाहिजे. याच्यासाठी एक बैठक आहे. निवड बोलण्यासाठी नाही, निवड बोलण्यासाठी नाही. कोणी जागलं पाहिजे. एखादा दुःखी असेल, एखादा कॅन्सरवाला असेल तो समजला पाहिजे. याच्यासाठी एक बैठक बोलली आहे दादाच्या घरी येऊन कार्यानिमित्त बाबांनी. याच्यासाठी बैठक घेतलेली. म्हणून माझ्या शब्दाला इथं थांबवतो बाबा. सगळ्यांना माझा नमस्कार.